मी त्या रस्त्याने आलो ना, म्हणले त्या रस्त्याने लय काट आहे, ती काट जरा दुरुस्त करा. म्हणजे काय कारण, कोण येणार आहे? म्हणजे माझा भाऊ भरत येणार आहे. तुमचा भाऊ भरत इतका नाजूक आहे का, त्याला काटा टोचल्यावर आग हो त्रास होईल? नाही ग, तो जळून जाईल, त्याची छाती जळून जाईल. काय तुम्ही ज्ञानेश्वर महाराज बना, तुम्ही जगद्गुरु तुकाराम महाराज बना, तुम्ही बाळूमामा बना, तुमच्या संकटाचे नावाचे काटे जळून जातील. भरत येतो आणि प्रभू रामचंद्र पाय पकडतो. दादा, माझ्यामुळं तुम्हाला वनवासाला यावं लागलं, माझ्यामुळं. चला तुमची गादी सांगा. सगळं मिळत होत नाही फुकट, सत्ता मिळत होती, संपत्ती मिळत होती, आयुष्य मिळत होती, पण भावासाठी जागा नाही ना. कोण? भरत. दादा चला, दादा चला. भावाला जागा केली प्रभू रामचंद्र. आहे नाही रे भरता, आईने सांगितलं मग काही मातीने 14 वर्ष वनवास, मी वनवास भोगून येतो, तुझा अविद्या संभळ. भावाला जागा केलं. मग तुकाराम महाराज म्हणले लय जागा केलं, लय जागा केलं, धनधारा पुत्र जन लय जागा केलं. काय केलं? तुकाराम महाराज पहिल्या चरणात, आपुल्या हिता जो ऐशे जागता, धन्य माता पिता तयाची. मग माता कोणची हो? आता सोपा अभंग झाला ना, कोणती माता? आम्ही घ्या वर्षे कीर्तन दहाव्याच्या कीर्तनात माता, माता कोणची? राजे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर 34 वर्ष राज्य कारभार केला ती अहिल्याबाई होळकर. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सुटी जन्म असणारी अहिल्याबाई होळकर MP मध्ये, मध्य प्रदेश मध्ये, इंदूर नावाच्या शहर मध्ये 34 वर्ष राज्य कारभार केला. धनगर समाजाचे लोक म्हणतात अहिल्याबाई होळकर आमची, आणि म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे. अरे संत कोणत्या जातीचे नसतात, कोणत्या धर्माचे नसतात, त्यांनी धनगर समाजाचा उद्धार केला, तुमचा आमचा केला. छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचा उद्धार केला, सर्व भार्य बलुच्यांचा उद्धार केला. ते नसते तर आपण असतो का? संत ही सगळ्या एका मंडपात बसण्यासाठी. तिथं भेदभाव आहे का? कोणी येऊ नका, सगळे येणार. यारे यारे लहान तोर याची म्हणती नारी नका, सगळं अशी ते आहे अधिकार, सगळ्यांना अधिकार आहे का नाही? का भेद आहे? मग अहिल्याबाई होळकर राजे छत्रपतीच्या शिवाजी महाराजांनंतर 34 वर्ष राज्य कारभार केला. आता एक तांड्याला एक कांद्या व्यापारी आलता, तिकारा MP चा. अहिल्याबाई होळकर म्हणजे इंदूरचा. त्यांनी आम्हाला म्हणजे महाराज या ना फिरायला. गेलो आम्ही इंदूर शहरामध्ये गेलो. असा रोड आहे, मोठा रोड आहे, कॉन्क्रीट, जुन्या काळातला. त्या खांबा, त्या रोडवर एक मोठा खांबे लोखंडी, आणि त्याला एक असा गंठा बांधलेला आहे. मी विचारले पारे तो गंठा कशासाठी? ते म्हणले ऐका, पुन्हा अन्याय झाला, पुन्हा अत्याचार झाला तर अहिल्याबाई होळकर न्याय द्यायच्या. काय? एक दिवशी दुपारचा अहिल्याबाई होळकर मला विश्रांती घेत होत्या. खन खन गंठ वाजू लागला. अहिल्याबाई म्हणतात अरे दुपार नाही, ती संध्याकाळ किंवा सकाळ, पुन्हा अन्याय झाला तर घंटा वाजला. दुपारच्या वेळेस कोण घंटा वाजत असतं? अहिल्याबाई महालातून बाहेर आल्या, ते घंटा वाजतच आले बाजारात.